नमस्कार, मी सौरभ कोरटकर. जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. बातमी आंतरराष्ट्रीय जगतातूून. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात काही तासातच शिखर परिषद पार पडणार आहे. अलास्का या अमेरिकेपासून दूर असलेल्या पण अमेरिकेचाच भाग असणाऱ्या प्रांतात ही शिखर परिषद होणार आहे. रशिया आणि युक्रेन युद्ध कसं थांबवता येईल यावर चर्चा करणं हा मुख्य अजेंडा असणार आहे. हे युद्ध तातडीनं थांबावं अशी अमेरिकेची भूमिका आहे. मात्र रशिया आणि युक्रेन दोघांनी आपापल्या अटी शर्ती समोर ठेवल्या आहेत. अलास्काच्या अँकरेज शहराजवळ अमेरिकेचा मोठा लष्करी तळ आहे. तिथे अलास्काच्या वेळेनुसार सकाळी 11:30 वाजता आणि भारतीय वेळेनुसार रात्री 1 वाजता ही शिखर परिषद सुरू होणार आहे. या भेटीचं नेमकं काय महत्व आहे पाहूयात. दोन्ही नेते याआधी जुलै 2018 मध्ये भेटले होते. त्यानंतरची ही पहिलीच भेट आज होते. यंदाच्या भेटीला रशिया युक्रेन युद्धाची पार्श्वभूमी आहे. रशिया युक्रेन युद्धात शस्त्रसंधी जाहीर व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मी निवडून आलो तर 24 तासात युद्ध संपवेन अशी वल्गना ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारात केली होती. रशिया युक्रेन युद्ध मी संपवून दाखवलं अशी टिमकी वाजवण्याची ट्रम्प यांची इच्छा आहे. मात्र या भेटीत युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांना निमंत्रणच देण्यात आलेलं नाही. त्यामुळे आजच्या भेटीत जरी काही ठरलं तरी ते युक्रेनला मान्य असेल याची खात्री नाही. तर ट्रम्प आणि पुतिन यांच्या भेटीचं भारतासाठी देखील महत्व आहे. काय महत्व आहे, भारतावर त्याचे काय परिणाम होऊ शकतात पाहूयात. अमेरिकेने भारतावर लावलेल्या आयात कराला रशिया युक्रेन युद्धाची पार्श्वभूमी आहे. स्वस्तात तेल खरेदी करतोय भारत रशियाकडून आणि तो पैसा रशिया युक्रेनवर हल्ले करण्यासाठी वापरतोय असं म्हणून ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावलं. युद्ध थांबवण्यासाठी अमेरिका रशियावर अनेक मार्गाने दबाव टाकते आहे. भारतानं रशियाकडून खनिज तेल विकत घेऊ नये म्हणून आयात कर लावण्यात आला. जर रशिया युक्रेन युद्ध संपलं तर भारतावरील आयात कर आपोआपच रद्द होईल. मात्र जर युद्ध थांबलं नाही आणि अमेरिका रशियावर अधिक रागावली तर आयात कर आणखी वाढू शकतो.